नमस्कार. आज आपण शिकणार आहोत ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टम म्हणजेच मानवी उत्सर्जन. मानवी उत्सर्जन म्हणजे काय? एलिमिनेशन ऑफ द मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रेशन. आपल्या शरीरामध्ये जे वेस्ट मटेरियल असतं त्याला शरीराबाहेर टाकण्याची जी प्रोसेस असते त्यालाच एक्सक्रेशन असं म्हटलं जातं. तर एक्सक्रेशनाचे मुख्य 5 ऑर्गन्स असतात. तर फर्स्ट असते आपली स्किन. तर स्किनद्वारे आपण काय काय एक्सक्रेशन करतो पहा. आपल्या स्किनवर एक स्वेट ग्लँड्स आणि दुसऱ्या सीबम ग्लँड्स असतात. तर स्वेट ग्लँड थ्रू आपण काय करतो, आपल्या शरीरामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं, आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्राचा जो साल्ट असतो, नमक, मीठ आणि वेस्ट पाणी जे असतं ते आपण आपल्या शरीराच्या बाहेर, आपल्या स्किनच्या थ्रू आपण त्याला आपल्या शरीराच्या बाहेर टाकतो. त्यानंतर पहा, आपण सकाळी झोपेतून उठलो तर आपल्याला चेहऱ्यावर थोडंसं तेलकट तेलकट वाटतं, तर ते असतं सीबम. सीबमद्वारे आपण काय करतो, आपल्या शरीरामध्ये हा वेस्ट प्रोडक्ट असतं आणि त्या स्किनद्वारे आपण त्याला आपल्या शरीराच्या बाहेर टाकतो. तो आपलं विषाणूपासून प्रोटेक्शन करत असतं सीबम. त्यानंतर दुसरा ऑर्गन्स आहे लंग्स. लंग्स म्हणजे फुफ्फुसे. लंग्सद्वारे आपण काय काय एक्सक्रेशन करतो पहा. तर आपल्या शरीरामध्ये CO2 जो असतो तर तो एक्सक्रेशन करतो आपण, म्हणजे तो सुद्धा आपल्या शरीरामध्ये असणारे एक वेस्ट प्रोडक्ट असतं आणि त्याला सुद्धा आपण आपल्या बॉडीच्या बाहेर फेकतो. आणि त्याला बाहेर फेकण्याचं काम कोणाचं असतं, तर लंग्स थ्रू आपण काय करतो, त्याला आपल्या शरीराच्या बाहेर टाकतो. त्याच्यानंतर आहे वॉटर वेपर. हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये असं केल्याच्या नंतर आपल्याला तोंडातून एक वाफ निघताना दिसते. तर ती वाफ असते वॉटर वेपर आणि त्याला सुद्धा शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम आपले लंग्स करतात. त्याच्यानंतर आहे हा लंग्सचा आहे तर हा रिस्पिरेटरी ऑर्गन्स आहे, म्हणजे श्वासोच्छवास करण्याचा एक मेन ऑर्गन्स आहे. त्याच्यानंतर आहे आपले लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन जे आहे तर आपण जे जेवण करतो, म्हणजे आपण जे फूड खातो, जेवढं आपल्या शरीराला फूड आवश्यक असतं तेवढं फूड डायजेस्ट होतं आणि जे अनडायजेस्ट फूड असतं ते न पचलेलं जे अन्न असतं ते शरीराबाहेर अनस थ्रू शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम कोण करतं, ते तरी आहे लार्ज इंटेस्टाईन. त्याच्यानंतर आहे लिव्हर. लिव्हर हा आपल्या शरीरामध्ये खूप घातक पदार्थ तयार होतो, ज्याला अमोनिया असं म्हटलं जातं. आणि लिव्हर अमोनिया या घातक पदार्थाला कमी घातक पदार्थामध्ये त्याचं ट्रान्सलेशन करतं, म्हणजे अमोनियाला युरियामध्ये त्याचं रूपांतर करतं आणि किडनीला देऊन टाकतं. हा युरिया जो असतो ना, तर युरिया अमोनियापेक्षा थोडा कमी घातक असतो. तर अमोनियाला युरियामध्ये ट्रान्सलेशन करण्याचं काम कोण करतं, तर ते लिव्हर करतं. त्याच्यानंतर आपला 5वा सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन्स आहे ते म्हणजे आपली किडनी. किडनीला मराठीमध्ये वृक्क असं म्हटलं जातं. हा सर्वात महत्त्वाचा एक्सक्रेशन ऑर्गन आहे. आता पाहूयात किडनी बद्दल इन्फॉर्मेशन. चला तर मग बघूयात किडनी बद्दल काही इन्फॉर्मेशन. प्रत्येक व्यक्तीमध्ये 2 किडनीज असतात. फक्त ह्यूमन किडनीमध्ये जे आहे तर ह्यूमन किडनी जी आहे तर लेफ्ट किडनीपेक्षा राईट किडनी जी आहे थोडीशी खाली झुकलेली आहे आणि अदर जे ॲनिमल आहेत जसं रॅबिट वगैरे तर त्यांची लेफ्ट किडनी ही राईट किडनीपेक्षा थोडीशी खाली झुकलेली आहे. पण ह्यूमनची काय आहे, लिव्हरच्या दबावामुळे राईट किडनी ही लेफ्ट किडनीपेक्षा थोडीशी खाली झुकलेली आहे. चला तर मग आता बघूयात किडनी बद्दल. किडनीचा जो कलर आहे तर किडनीचा कलर हा रेडिश ब्राऊन कलरची आपली किडनी असते आणि किडनीचा शेप जर बघितला तर किडनी ही बिन शेपची असते. जसं घेवड्याच्या बिया तुम्ही बघितल्या असतील तर घेवड्याच्या बियाच्या आकाराच्या आपल्या किडनीज असतात. त्याच्यानंतर किडनीची जर साईज बघितली तर किडनीची जी लेंथ असते तर 10 ते 12 सेंटीमीटर किडनीची लेंथ असते आणि रुंदी जर बघायला गेलं तर 5 ते 7 सेंटीमीटर ही किडनीची रुंदी असते आणि जाडीला ती 2 ते 3 सेंटीमीटर जाड असते. त्याच्यानंतर किडनीचं वेट. किडनीचं वेट हे मेल आणि फिमेल मध्ये वेगवेगळं असतं. मेल मध्ये किडनीचं वेट जे आहे तर 120 ते 170 ग्रॅम असतं आणि फिमेल मध्ये 120 ते 135 ग्रॅमच्या दरम्यान असतं. व्यक्तीच्या जाडत्वावर आणि थिकनेसवर ते अवलंबून असतं. जर व्यक्ती दुबळी पतली असेल तर त्यानुसार त्याच्या किडनीचं वेट कमी जास्त असू शकतं. आता हे जे आहे तर हे आहेत आपल्या किडनी आणि जिथे किडनी जॉईन केलं जातं, हे आतमधले जे किडनीचे जॉईन दिसतात तर याला हेलम असं म्हटलं जातं. ही जी नळी आहे ज्याच्यामध्ये युरिन सप्लाय केलं जातं त्याला युरेटर असं म्हटलं जातं आणि ही युरिनरी ब्लॅडर आहे ज्याच्यामध्ये युरिन साठवून ठेवलं जातं. त्यानंतर हे आहे युरेथ्रा, ज्या थ्रू आपण आपलं जे शरीरामधलं युरिन आहे तर युरिन मार्गा थ्रू आपण आपल्या शरीराच्या ते बाहेर टाकतो. तर किडनीचं मेन काम काय असतं, किडनी ब्लडला तर फिल्टर करतेच करते, त्याचबरोबर आपल्या शरीरात जे युरिन असतं तर युरिनला सुद्धा फिल्टर करण्याचं काम हे किडनीचंच असतं. आता बघूयात किडनी बद्दल काही इन्फॉर्मेशन.